हाय गाईज, आम्ही चाललो आहोत मुरुड जंजिरा फिरायला आणि हा आमचा पहिला ब्लॉग. तर माझे खूप दिवस टोमणे खाल्ल्यानंतर मला फायनली फिरायला घेऊन जाताना काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही चाललेलो आहे जंजिरा फिरायला आणि ही व्लॉगची कमान आता ऐश्वर्याकडे दिलेली मी. हम्पी नंतर आमचा हा दुसरा ट्रिप प्रवास आहे. पहिला ट्रिप प्रवास फ्लॉप होता, तर सेकंड बघूया. सेकंड आता मी स्वतः गाडी चालवत बसलेलो आहे, त्यामुळं मला कळेल आता कसं पंगा आम्ही आता जाणार आहे. पंगा आणि आमची गँग घेऊन आम्ही निघालो मुरुड जंजिरा फिरायला. आम्ही सगळे निघालो होतो, पण हा रस्ता खरंच खूप भयानक वाटत होता. त्या झाडांच्या सावल्यांमुळे एक वेगळीच भीती जाणवत होती. आम्ही सगळे गप्प बसलो होतो. बाहेर फक्त काळोख आणि सकाळी हा रूमचा सुंदर असा व्ह्यू आणि त्यामध्ये मी झोपलो होतो. मी सगळ्यांना म्हणलो 8:30ला उठा, पण सगळे झोपले होते म्हणून मीही झोपलो. आणि हा सुंदर मनमोहक व्ह्यू पाहून मी उठलो आणि पाहिलं तर ऐश्वर्या आवरत होती. अरे वा, सकाळ सकाळ मी चंद्र पाहिला होता आणि मनाला शांत करणारा हा माझ्या बायकोचा सुंदर चेहरा पाहून मला खूप आनंद वाटला. आणि मी म्हणालो, चला आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. आता दिवसभर फिरायचं होतं म्हणून पोटाला थोडा आराम मिळावा म्हणून आम्ही पोहोचलो होतो ते मिसळ हाऊसला मुरुड जंजिरा या ठिकाणी. आणि त्यांच्या कोकणी स्टाईलची ही मिसळ खाऊन आम्ही पोहोचलो मुरुड बीचवर. आणि सुंदर असा नजारा त्या बीचचा. थोडं गोल गोल फिरत असताना आम्ही पाहिलं की आमचा भैया पक्ष्यांच्या मागे पळत होता. त्याला म्हणलो, अरे थांब बाबा, इकडे बघ काय मजा झालीये. ऐश्वर्या घोड्यावर बसून रडायला लागलेली आहे म्हणून घोड्यावरून तिला खाली उतरवलं गेलं आणि मी बसलो त्या घोड्यावर. आणि पुरेपूर ते 200 रुपये मी वसूल केले आणि निघालो पुढील प्रवासाला. तोपर्यंत ऐश्वर्याने घेतला एक सेल्फी आणि आम्ही घेतली त्या बाईकची राईड. मुरुडच्या समोर उभा असलेला हा जंजिरा किल्ला शौर्य, इतिहास आणि अभिमान यांचं प्रतीक. 16व्या शतकात बांधलेला हा किल्ला कधीही कोणी जिंकला नाही. त्याच्या भिंतीवर आजही त्या काळातील संघर्षाची, रणगर्जनांची साक्ष आहे. जंजिरापासून काही अंतरावर असलेले हे खोकरी गुंबद हे कोकणातील प्राचीन स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण. इथे शांतता आहे, इतिहासाची अनुभूती आहे. उंच गुंबद, उंच नक्षीकाम आणि त्या काळातील वैभव, सगळं काही इतकं भव्य की शब्द अपुरे पडतात. प्रत्येक दगड, प्रत्येक भिंत काहीतरी सांगते. त्या काळाच्या गौरवाची, त्या काळाच्या प्रवासाची कहाणी. खोकरी गुंबद. आणि यानंतर आम्ही पोहोचलो ते काशीद बीचवर, कोकणातील सर्वात सुंदर आणि शांत किनाऱ्यांपैकी एक. शुभ्र वाळू, स्वच्छ निळा समुद्र आणि दूरवर पसरलेली नारळाची झाडं. काशीद बीच. आणि दिवसभर फिरून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो एका कोकणी हॉटेलला आणि तेथील मालवणी जेवण आम्ही ट्राय केलं. त्यामध्ये सुरमई, पापलेट आणि चिकन थाळी आम्ही खाल्ली. आणि बीचचा आनंद घेऊन डान्स, मस्ती, मज्जा करून आम्ही निघालो पुढील प्रवासाला. आता ही तयारी होती रात्रीच्या जेवणाची. आम्ही मुरुड येथील फिश मार्केटला आलो आणि त्या ठिकाणाहून आम्ही या काकांच्या मदतीने सुरमई, मासे आणि प्रॉन्स विकत घेतले. आणि त्यांनी आम्हाला हे जेवण अतिशय चविष्ट आणि रुचकर असं बनवून दिलं, ते पण फक्त 400 रुपये किलो प्रमाणे. आणि हा सुरमई फ्राय आणि प्रॉन्स कोळीवाडा आणि चिकन हंडी पाहून आमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि आम्ही सर्वांनी जेवायला सुरुवात केली होती आणि जेवण दाजी म्हणाले 1 नंबर झालंय. प्रेम आणि भैया सुद्धा या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत होते. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी पत्ते खेळलो.
आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही परत एकदा मुरुड बीचवर आलो. त्या ठिकाणी डान्स मस्ती केली आणि एक धमाल असा गेम आम्ही या ठिकाणी खेळलो. तो म्हणजे ही बॉटल स्पिन करून ज्याच्याकडे बॉटल येईल त्याने ती सगळ्यांना फेकून मारायची आणि पहिलाच ठोका मला बसला. अरे बाप रे, लय लागला होता मित्रांनो. आणि विशेष म्हणजे तो मला ऐश्वर्यानेच मारला होता. आणि मग बॉटल माझ्याकडे आली, मी प्रेमला मारला आणि फिटानफिट झाली म्हणलो. त्यानंतर आम्ही म्हणलो की बीचवर आलोय तर काहीतरी खेळूया म्हणून कॅच खेळत बसलो. इकडे ऐश्वर्याने एक किल्ला बनवला होता. त्यानंतर तिला वाटलं की जरा शंख शिंपले गोळा करूयात म्हणून ती निघाली शंख शिंपले शोधायला. आणि बघा तिने किती सारे शंख आणि शिंपले गोळा केलेत. तोपर्यंत तिकडे मी धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल आणि इंडिया लेफ्ट द वर्ल्ड कप असं म्हणत षटकार मारला. आणि तुम्ही बघू शकता माझे बॅटिंग स्किल्स. मी षटकारावर षटकार मारत होतो आणि आमचा भैया इकडे घोड्यावर बसून बीचचा आनंद घेत होता. आणि अशा पद्धतीने आमची ही ट्रिप संपत आली होती आणि आम्ही परतीच्या प्रवासाला परत निघालो होतो, तेही ताम्हिणी घाटातून. शेवटी जाताना एवढंच सांगेल, प्रत्येक प्रवासात काहीतरी नवीन मिळतं. कधी दृश्य, कधी आठवणी आणि कधी स्वतःचं अधिक चांगलं रूप मिळतं. आणि अशा प्रकारे आम्ही पुण्याकडे रवाना झालो आणि शेवटी हॉटेल जगदंबाला जाऊन आम्ही जेवण केलं. आणि शेवटी हा आमचा प्रवास संपला होता. भेटूयात पुढच्या ट्रिपला. आणि तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.